अत्यंत महत्त्वाचे. भारत अमेरिका संबंधांनी केवळ पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन सहगुंतवणूक, सहनवोन्मेष, सहविकास आणि सहनिर्मिती या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना केलं. भारत अमेरिका सर्वसमावेशक धोरणात्मक सहकार्याची पुनर्रचना या विषयावर मुख्यमंत्र्यांनी विचार मांडले. भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारींपैकी एक म्हणून उदयास येत आहेत आणि महाराष्ट्र या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहू इच्छितो, असं त्यांनी सांगितलं. अवघ्या 2 दशकांहून अधिक काळात भारत आणि अमेरिका या उभय देशातील वस्तू आणि सेवांमधील व्यापार सुमारे $20 अब्जवरून $240 अब्जपेक्षा जास्त झाला आहे. ही वाढ दोन्ही देशांमधील अधिक दृढ होत असलेल्या भागीदारीचं प्रतिबिंब असल्याचं अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी नमूद केलं. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $500 अब्ज नेण्याचं सामायिक उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, अंतराळ आणि एरोस्पेस, संरक्षण आणि ऊर्जा यांसारख्या जवळपास सर्वच प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य विस्तारत आहे. या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अभूतपूर्व पातळीवर एकत्रितपणे काम करत आहेत आणि याला अतूट विश्वासाची भक्कम जोड लाभली आहे, असं गोर यांनी सांगितलं. या भागीदारीचा पुढील टप्पा धोरणात्मक तंत्रज्ञान आणि लवचिक पुरवठा साखळ्यांच्या आधारे आकार घेईल, असं सांगत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, सेमीकंडक्टर्स, संरक्षण आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख केला.